चाह ही गोष्ट प्रत्येकासाठी खास असते। जिंदगी में हजारों गम है लेकिन सिर्फ खुश रहने के लिए एक कप चाय जरूरी है। म्हणतात ना, हजारो प्रॉब्लेम्सवर एकच उत्तर म्हणजे चहा। आपल्या कोल्हापूरमधील प्रथमेश यांनी एका तरुण मुलाने आपला चहाचा स्टार्टअप सुरू केलाय, म्हणजेच कुल्हड चायवाला। तुम्ही अनेक जणांनी त्या चहाला भेट दिलीच असेल, पण दिली नसेल तर नक्की जा आणि त्याच्याशी भेटा आणि तिथला मस्त चहाचा आस्वाद घ्या। एक मुलगा बिझनेसचं स्वप्न बघतो आणि ते सत्यात उतरवतो, त्याचा संघर्ष नक्की ऐका। आणि आता एकच काम करा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते। नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शो मध्ये, म्हणजे चाय विथ गप्पामध्ये। आजचा माझा एपिसोड आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रत्येकाला चहा ही गोष्ट माहित असते आणि जिव्हाळ्याची असते, पण चहाचा स्टार्टअप किंवा चहाचा बिझनेस का करावा असं आपल्या कोल्हापुरातल्या तरुणाला का वाटलं, या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आहेत। त्यामुळे आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। प्रथमेश सर, मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं। पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव प्रथमेश प्रकाश चोडेकर, मी राहायला राजकपूर पुतळा इथे आहे। सर, आधी तुम्ही हा स्टार्टअप सुरू केला, म्हणजे तुमचं आधी लोकेशन लोकांना कळू दे, लोकेशन सांगा तुमचं। आपलं शॉपचं लोकेशन आहे बरोबर राजकपूर पुतळ्याच्या अपोजिटला, म्हणजे जे गार्डन आहे न्यू रंकाळ गार्डन बरोबर तिथेच आहे। आणि त्यांच्या ब्रँडचं नाव कुल्हड चायवाला आहे। कोल्हापूरकरांनी ह्याचा चहाचा आस्वाद घेतलेलाच आहे, कारण मस्त किशोर कुमारची गाणी आणि कुल्हड चायवाला हे समीकरण खूप मस्त वाटतं। तर याच्या आधी या चहाचं स्टार्टअप करायच्या आधी तुमचं मेन काम काय होतं? मी ऍक्च्युली माझे झाले 12वी पर्यंत मी शिक्षण कम्प्लीट केले। फर्स्ट इयरला म्हणजे फर्स्ट इयर पण कम्प्लीट होतं, तर सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतलं होतं। ते ऍक्च्युली मी त्या पिरियडला हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलं। मी हॉटेल मॅनेजमेंट करून जस्ट मग इंटर्नशिपला मॉरिशसला गेलो होतो। आउट ऑफ कंट्री मला एक चान्स मिळाला, त्यासाठी मी तिकडे गेलो। तिकडे मग 5 स्टार रिसॉर्टला होतो, अनिले रिसॉर्ट आणि स्पा तिथे होतो। जस्ट मग तिथून आता वडील एक्सपायर झाले, मग तिथून चांगल्या पगाराची नोकरी होती, पण मला जो फ्रीडम पाहिजे तो तिथे मिळत नव्हता। पेमेंट होतं, पैसे होते, सगळं होतं, खरं जे आपल्याला फ्रीडम पाहिजे तो नव्हता देत। आता म्हणलो काय तर आपण युनिक चालू करूया। मग त्या शोधात मग इकडे जस्ट त्या पिरियडलाच वडील एक्सपायर झाले। मग वडील वारले, जस्ट म्हणलो काय तर नवीन दाखवूया पब्लिकला। आता चहाचे कप नॉर्मल, मग माझ्या डोक्यात काय आलं, जस्ट आपण आता कॅफे किंवा ऑर्डर काय ते करायला गेलं, ते मिनिमम लोकांना आपल्याला सगळीकडे झाले आणि कॉम्पिटिशन आता भरपूर आहे। कॅफेला मग हेवी सेटअप आला, परत ते मार्केटिंग, परत ते तेवढा टाइम पिरियड द्यायला पाहिजे, तेवढा आपल्याकडे नाहीये। म्हणजे जस्ट म्हणलो बाबा एक, आणि कॅफेला घेतला आता मेन बर्गर, मी आज बर्गर खाल्ला, उद्या तो खाऊ शकत, चॉईस आहे बर्गर। मग परत ते ऑर्डर, खरं चहा ही गोष्ट अशी मी डोक्यात का ठेवली की चहा एका माणसाला पर डे ला 2 दिवस जातात, म्हणजे सकाळ मॉर्निंगला आणि नाईटला 2 टाइम होतोय। त्यामुळे मी चहा चूज केला। आणि चहा म्हणलो कन्सेप्ट कसं, चिनी माती आपल्या इथे इंडियामध्ये चिनी माती किंवा काचेचा कप, आपण काय तर ह्यांच्यापेक्षा वेगळं करूया। मग तिथून आल्या स्टारबक्सला जॉब केला, चाय सुट्टा बारला केला, परत ऑर्डर एक ठराविक ब्रँड येऊलेला असेल का, म्हणलं ह्यांच्यापेक्षा युनिक काय तर करूया। मग त्यासाठी आपण कुल्हड हा मेन्शन केला, आणि कुल्हड आपले जे प्रोडक्शन आहे सगळे आपण कुल्हड मध्ये मेन्शन केलं, आणि त्याचा भरपूर कोल्हापूरकरांचा आपल्याला प्रतिसाद आहे। कारण 3 महिन्यात 3 ते 3.5 महिन्यात आपण अराउंड कमीत कमी निम्म कोल्हापूर पर्यंत पोहोचलो, हा त्यांच्या सपोर्टमुळे पोहोचलो।
हे एक आपल्याला चांगली गोष्ट आहे. नाही, आणि मला अजून एक या गोष्टीवर असं सांगावं वाटतंय की कधी कधी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले ना तर लोक अप्रिशिएशन करतात की मुलगा धडपडतोय, त्यामुळे त्याला एक. आणि आपल्या कोल्हापूरकरांचे एक वैशिष्ट्य आहे की जर कोण प्रामाणिकपणे काम करत असेल ना त्याला ते साथ देतात. 100%. आता तू सांगितलंस की हा बिझनेस स्टार्ट कसा झाला, की म्हणजे का वाईट घटनेनंतर हा बिझनेस स्टार्ट झाला. पण कधी कधी बिझनेस करत असताना किंवा स्टार्टअप सुरू करत असताना त्याची मागे मेहनत खूप आहे, तर ती मेहनत पण आम्हाला सांग. म्हणजे तुझा दिवस कसा सुरू होतो आणि कधी संपतो? 100%. मी आता ऍक्च्युली उठते सकाळी 5:30 वाजता. तिथून पुढे 5:30 ते 6 माझे पूर्ण ब्रशिंग म्हणजे ऑल ओव्हर सगळं आंघोळ बिंघोळ ऑल ओव्हर. 6ला परत मी गाडी उघडली, 6 ते 6:15 परत झाडलोट पूर्ण गाडी सेटअप उघडायचा, पुसून लावत, म्हणजे 6:30 पर्यंत आपलं मटेरियल तयार होते. 6:30 तयार झालं मग कंटिन्यू मी 1 पर्यंत तिथं असते. 1 ते 3 मग मी लंचला गेलो, मम्मीला थोडा वेळ तिथे मम्मी आणि दिदी आपले असते तिथे येते. दुपारी ती परत मी 3ला परत आपला क्राऊड चालू होते. 3ला चालू झालं परत नाईटला आपला कमीत कमी 9 पर्यंत असते. 9 पर्यंत 9ला झाला की 9 पर्यंत मग परत मी कंटिन्यू एकटा असते. 9 पर्यंत झालं मग 9ला आपलं बंद करायच्या वेळेला सगळे साफसफाई परत करायची, आत ठेवायचं मटेरियल, परत क्लोजिंग. मग 9चं 9:30 होते. परत 9:30ला मग तिथून पुढे मटेरियल आजची तयारी, उद्याची तयारी काय करायची, मग तिथून पुढे आपली चालू होते. मग ती 10, 10:30, 11 पर्यंत ते करून 11 पर्यंत स्लीपिंग करू द्या. बरोबर आहे. आणि मला कधी कधी वाटते नुसतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेच, पण दूध संपले तर ते पळत आणायला लागलं असेल. आता मगाशी तुम्ही जसं उल्लेख केला की एकदम गॅस टाकी संपली तर ते पण पळायला लागते. म्हणजे कधी कधी बिझनेस करणं हा म्हणायला खूप सोपा आहे, पण त्याला खूप मेहनत असते. किंवा आज तुम्ही तुमच्या हाताखाली किती जण काम करतात? आता माझ्याकडे 2 स्टाफ आहे. एक आता गावी गेला, एकाचा काही मेडिकल इश्यू म्हणून तो गेला. आता जस्ट मी गाडीवर एकटाच असते. ती दोघे होती तेव्हा अपडाऊन, म्हणजे मी गेलो किंवा तो थांबला मटेरियल नाही एका दुसऱ्याला आपल्याला पळायचे. एकटा आता मी गाडी सोडून तर जाऊ शकत नाही. कोण तर इमर्जन्सी घरातलीच बोलवते लगेच, मग आपण त्या वेळेत लगेच अटेंड करतो. आणि मला सर्वात गोष्ट म्हणजे तुमची आवडली अशी म्हणता येईल की कधी कधी तुम्ही मालक म्हणून ऍटिट्यूड नाही जगत. कारण का तेव्हा मी बघितलं तेवढं तुम्ही झाडून तेवढंच काढत होता, म्हणजे कप तेवढे साफ करत होता की असं नाही मी मालक आहे मी सुरू केलंय. त्यामुळे ती मेहनतच कधी कधी तुमची रंग लागती. आता तुम्ही सगळं सांगताय की बिझनेस वगैरे, पण कधी कधी ह्याच्यासाठी भांडवल पण गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट सुरुवात करताना भांडवल असणं महत्वाचं आहे. पण मग ते सुरू म्हणजे ते जमा करताना खूप अडचणी आल्या का, किंवा लोकांच्या कमेंट्स काय होत्या? भरपूर. मी जेव्हा चालू करत होतो तेव्हा एक माझ्याकडे दृष्टिकोन दुसरा होता लोकांचा. अरे तू ऍक्च्युली केलंयस हॉटेल मॅनेजमेंट, तू होतास एवढ्या पगारावर, बाहेर देशात होता, तिथनं तू येऊन येते चहाची गाडी टपरी ओपन करतेस. म्हणजे माणसाचा दृष्टिकोन बरोबर आहे पूर्ण लेवल लो होता ते. अरे तू एवढे शिकलायस आणि चहाची टपरी उघडालायस किंवा गाडी उघडालायस, हे भरपूर जणांचे ट्रोल किंवा हे आहे ते मला पण बोलले घरातल्यानं, मग अदर लोकांना पण बोलले की असं आहे, एवढे शिकला, पैसे घातला, तुम्ही हे केला, तर तुम्ही ते शिकून काय तर त्या लेवलला करतील का? चहाची गाडी, चहाच्या गाडी मग काय ते आपल्याला माहिती, कारण ही माणसाची तलप म्हणतात ना, तलप आहे चहा. म्हणजे ऑल ड्यूटी म्हणजे कव्वा पण न बंद पडणारा हा गोष्ट आहे. त्यामुळे मी म्हणलं केलं तर चूज मी चहालाच करणार, कारण त्यातून मला ग्रोथ काय आहे मला माहिती आहे. ते मी प्रत्येकाला सांगू शकत नाही की बाबा ये त्याच्यामुळे ते आहे त्याच्यामुळे हे आहे. खरं चहा ही गोष्ट काय आहे मला माहिती आहे, आणि एकाचं 2, 2, 4 करणं ही आपली कपॅसिटी आहे. खरं. आणि कसं असतं आपल्या म्हणजे कुठल्याही म्हणजे कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात किंवा चहा वर्ल्ड म्हणजे इंडिया भारतात घेतलं तर चहा हा प्रत्येकाला हवाच असतो. म्हणजे एकटेपणाला चहा जावा 100% दुःखात कोणत्याही गोष्टी चहाशिवाय पर्याय नाही. आणि जे तलब चहा भागवू शकतो ना ते सुख दुसरा कशातच नाही असं वाटतं. आणि आपण अशी प्राइसिंग ठेवली ती लहान लोकांपासून, म्हणजे कमीत कमी पूर्ण पैसे नसलेला पण पिऊ शकतोय. आणि एकदम लॉर्ड आपल्या इथे भरपूर तशी कस्टमर पण आहे. म्हणजे आपण बाबा सेटअप केलाय किंवा हे केलाय, प्राइसिंग हे पण आपण हेवी ठेवलं नाही. ती सर्वसामान्यांना सगळ्यांना परवडायला पाहिजे. एक 10 रुपये कुल्हड म्हणजे ऍक्च्युअली तिची कॉस्टिंग पडते 3 रुपये. बरोबर आहे. 10 रुपये मध्ये 3 गेले, राहिले 7. त्यामध्ये आपण सगळं ऑर्डर मटेरियल आपण लो लेवलला मार्जिन ठेवले चहामध्ये, सगळ्यांना समजू दे. कुल्हड चहा किंवा काय. आणि एक आपली माझी कन्सेप्ट काय, पहिला लोक सगळी
आपले आजोबा पंजोबा म्हणजे मातीच्या ह्याच्यातून हे होत होते. बरोबर आहे. ती काहीतरी नवीन दाखवूया, कारण आता कागदी एक तर मातीचे नाहीतर एक चिनी मातीचे किंवा हे जे काचेचे, त्यापेक्षा काय तर नवीन पब्लिकला दाखवूया म्हणून आपण कुल्हड मेन्शन केलं. आणि मला सर्वात गोष्ट ही, तुम्ही कुल्हडचा काय वापर करता तेही तू सांग, मेन्शन. कुल्हड काय आपण आता वन हँड यूज आहे तो, मग त्याचा रियूज कसा होतोय. आता माझे एक भावाचे आपले 2 नर्सरी आहेत, ते आता सांगलीमध्ये इचलकरंजी मध्ये, मग आपण ते पिल्याला असते ते सिंगल यूज होते, म्हणजे एकदाच पिऊ शकतो. यूज केलेले आपण ते रिपीट त्या नर्सरीला, म्हणजे काय ते इम्पॉर्टंट प्लांट असेल किंवा झाडे लावून नर्सरीला आपण ते यूज करतो, म्हणजे ते पण रियूज होतं, ते पण कुठं वाया जात नाही, कारण ती माती असल्यामुळे त्याचा पुनरागमन नक्की होते. आता तू जसं सांगतोस तसं की सगळ्या गोष्टी कन्सेप्टला सुचली, कुल्हड चहाची वगैरे, पण मला अजून एक विचारायचं आहे की स्टार्टअप करताना क्रिएटिव्हिटी आणि नवीन गोष्टींच बिझनेस चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो, तर मला एक सांग की त्याच्यासाठी एक बिझनेसमॅन असणं पण महत्वाचं आहे. बरोबर. कारण का माहितीये, जर तुमची ती चॉईसच पाहिजे, नाहीतर मी माझ्या मनात आहे कॅफे उघडायचे किंवा अदर ऑप्शन आहेत आणि ते होत नाही. आता मी चूज काय केलंय, चहा. तर चहा काय करायचंय तो माझा कसा फेमस होईल किंवा काय मार्केटिंग करायचं हे महत्वाचं आहे. नाहीतर मला प्लंबिंगचं काम करतो म्हणला आणि चहा ते होत नाही, ते मनातून यायला पाहिजे. आज मी चहा बोले काय नसले तरी मी काय त्या लो लेवल पासून हाय लेवल करू शकतो, किंवा माझ्या ते स्किल आहे, नॉलेज आहे, त्या ह्याचं मी रूपांतर त्यात करू शकतो. कारण ऑदर प्लंबर करणारा काम चहा करतो आणि चहा करणारा प्लंबर हे होणार नाही. प्रत्येकाचं नॉलेज, आणि ऍक्च्युअली माझं हॉटेल मॅनेजमेंट झाल्यामुळे थोडंफार मला नॉलेज आहे, बारकावे माहित आहेत. म्हणजे सर्व्हिस म्हणा किंवा कस्टमरचे हँडलिंग, म्हणजे प्रॉपर जे आपण ग्रूमिंग, आणि मी 5 स्टार लावतो, त्यामुळे जे कस्टमर आहे तर आपला व्यवसाय, बरोबर आहे, आणि आपण आहे तर कस्टमर, म्हणजे ती सर्व्हिस आपल्याला ते प्रोडक्ट जाणं महत्वाचं आहे. खरंय, बरोबर आहे. त्यासाठी आपण ते हे केलं. बर, मला एक सांग, आता तू बिझनेसच्या सगळ्या गोष्टी सांगतोयस, एवढं मॉरिशियस वगैरे शिकून वगैरे आलास तू, तर आता स्वतःच्या बिझनेसला तू भविष्यात कुठे बघतोस, की म्हणजे कोल्हापुरात तू फ्रँचायझी ओपन करायच्या आहेत का महाराष्ट्रात करायच्या आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. ऍक्च्युली आता आपलं नॉर्मल इथं सेटअप आपण म्हणजे सर्वसामान्य सगळ्यांना हे होईल. आता फ्रँचायझी आता माझ्या 7 फ्रँचायझी बुकिंग आहे. अच्छा. ते आता म्हणजे बेळगाव मध्ये आहेत, हुपरी मधले आहेत, कागल मध्ये आहे, परत ताराई पार्क, अशी भरपूर जणांनी बुकिंग साठी गेलं. आता माझी ट्रेडमार्क प्रोसेस चालू आहे, ते झाली की आपण स्टेप बाय स्टेप. मला ऍक्च्युली 100 फ्रँचायझी करायच्या नाही, तर त्या 100 फ्रँचायझी 10च फ्रँचायझी करायच्या. ते 100 फ्रँचायझी रेव्हेन्यू आपल्याला 10 मध्ये यायला पाहिजे. करेक्ट आहे, ही आपली खासियत काहीतर पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर नुसतं वाटत जर गेलो आपण, ते मेंटेन राहणं, परत टेस्ट, क्वालिटी, परत प्रोडक्शन, सर्व्हिस, हे इम्पॉर्टंट, ते त्या लेवलला मेंटेन राहायला पाहिजे. नाहीतर मी मागायला म्हणून देत जर बसलो किंवा XYZ ठराविक व्यक्तीने ती मेंटेन ठेवलं, त्यात नाव माझं खराब आहे. बरोबर आहे, महत्वाचं. नाहीतर मी 2 पैसे आता मिळतील, मग त्यानुसार मी द्यायला गेलो, ते माझा लॉस आहे. कारण एक फ्रँचायझी मला ती नको आहे. 100 जर त्याचा रेव्हेन्यू जर होते ना 100 ह्याचा, ती मला 10 ह्याच्यात काढायचा. त्या लेवलला आपला एक काहीतरी हे पाहिजे. आणि भरपूर आता मी दिवाळीनंतर अनेक आउटलेट ओपन करणार आहे, ते आता ते लोकेशन जरा चालू आहे आपलं, ते पण लवकरच आपल्याला समजून जाईल काय अडचण. मला असं वाटतं की कधी कधी ना क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे, की 10 असे करा की ते 10 100चं काम केलं, की म्हटलं पाहिजे की कुल्हडच्या मला जिथेही चहा पिला तिथं बेस्टच असतो, महत्वाचं पाहिजे. आणि आपलं ब्रँडिंग त्यातच लेवल. आता मार्केटला कॉम्पिटिशन एक टफ आहे, पूर्ण त्यात टिकून राहणार, त्यांच्यापेक्षा काय तर नवीन करणं. बरोबर, हे आपण कस्टमरला दाखवला तर कस्टमर आपल्याकडे येणार. सगळीकडे मिळते तेच देऊन किंवा हे करून काय उपयोग नाही. बरोबर. आता मला अजून एक सांग, की तू तसं लहान वयात ही एवढी उडी घेतोयस, की तू बिझनेस स्टार्ट करतोयस, जर कधी कधी आपल्यात एक असतं बघ, म्हणजे तुलाही जाणवेल किंवा आपल्या असं की बिझनेस तेवढं नको, ही अशी कन्सेप्ट फार असते की नोकरी कसं महिन्याच्या महिन्याला सेफ काहीतरी अमाऊंट येत असेल, तर तुला त्याबद्दल काय वाटतं, की नोकरी करणं सेफ आहे का बिझनेस मध्ये राजा बनून राहणं खूप, ते सांगा मला. आता मी नोकरी तिथे मला अराउंड पॅकेज 85,000 मंथली होतं. तिथे जे मला म्हणजे वागणूक किंवा जे फ्रीडम किंवा आपल्याला पाहिजे असेल ते तिथे मिळत नव्हतं. इथे मी माझ्याकडे 2-3 स्टाफ आहेत, 2 स्टाफ म्हणजे घरातल्या आणि हातभालावाले इकडे तिकडे असतात.
म्हणजे एवढे आपण साध्या कार्टवर तिघ चौघ जर हँडल होत नसते आणि जे इथं म्हणजे जे आपल्याला बाबा ऊन असल्याचा आनंद किंवा माझ्या गाडीत म्हणजे एवढा आपण मी याच्या आधी दुसरीकडे काम करत होते, आता मी लोकांना किंवा मुलांना माझ्या कामं देतोय, माझ्या इथे ऑपॉर्च्युनिटी ती देतोय, खूप महत्वाचं. आणि नोकरी तेवढ्यात एक म्हणतात ना अडकून पडण्यापेक्षा बिझनेस मध्ये जे डेअरिंग असेल ते दाखवा आणि काय ते युनिक करा. कारण 70% कमीत कमी आपल्या इंडियातले 70 ते 80% कस्टमर म्हणजे काय तो प्रत्येकाच्या थॉटनुसार बाबा मला फ्रीडम पाहिजे काय मला त्यातच अडकून पडायचा एवढ्या अमाऊंट, ती प्रत्येकाची चॉईस आहे. नाही आणि कधी कधी त्यामुळे मला असं वाटतं की मगाशी मी काय सांगितलं की अरे मुलगा काम करतोय पण त्याच्याकडे मेहनत किती आहे महत्वाचं की सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. कस्टमर म्हणजे मी सहज सांगते पण घरात प्रत्येक स्वभावाचे लोक असतात, कस्टमर प्रत्येक गोष्टीने येतात, तर तिथं स्वतःला पण सांभाळणं ही खरंच किती महत्वाची गोष्ट आहे. तर प्रथमेश तुझे मनापासून आभार, आमच्या शो मध्ये आलास, इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यास. तर कोल्हापूरकरांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही आणि खरंच तुम्ही कुल्हड चायवाल्याला भेट द्या, मस्त तिथं कुशेर कुमारची गाणी ऐका आणि त्याला भेटा त्याच्याकडनं. आणि स्वतः मी कन्सेप्ट सांगते की तो खूप असं पॉझिटिव्हनी आणि खूप असं मस्त मुलगा आहे, त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. पण आता एकच काम करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सो मच प्रथमेश.